नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलच्या एका व्हिडिओमध्ये। तर संध्याकाळचे वाजलेत आता 7। दिवाबत्ती वगैरे सगळं झालं आहे आणि निवांत बसली आहे। तर म्हटलं चला ब्लॉग शूट करूया। अजून जेवण वगैरे तर सगळं बाकी आहे, अजून जेवण वगैरे झालेले नाही आहे। बघूया आता काय बनवायचं, माहिती पण नाही, कळतच नाही की काय बनवायचं ते। विचार करते बसून बसून जेवण काय करू। तर बघूया। ऋतुजा आता बसली आहे अभ्यास करायला। अजून तर कोण ऑफिसमधून पण घरी आलेले नाही आहे। तर थोड्या वेळाने 7:30-8 वाजता जेवणाला लागते। किचनमध्ये आली आहे। तर किचनमध्ये सगळं आवरावर करायला पाहिजे। आता विचार करते काय जेवण करू काय नाही, ते काय बनवायचं समजत नाहीये। रोज रोज काय करायचं ते जेवणाचं। बघते, तयारी करते आणि मग भेटते तुम्हाला थोड्या वेळानंतर। तर मंडळी इथे बघू शकताय मी 4 बटाटे घेतले आहेत। मी तुम्हाला आज बटाटा वडा कसा बनवतात ते मी सांगणार आहे। जे माझ्या पद्धतीमध्ये जे मी बनवते ना ते मी तुम्हाला रेसिपी सांगणार आहे। तर मी ते 4 बटाटे घेतले आहेत, बॉईल केलेले आहेत। आणि ते बघू शकताय अद्रक लसूण मिरची मी वाटून घेतली आहे। इथे हळदी पावडर घेतले, इथे मीठ घेतलं आणि हिंग सुद्धा घेतला आहे। आणि कोथिंबीर बारीक करून घेतला आहे आणि कढीपत्ता सुद्धा मी बारीक कापून घेतला आहे। तर मी आता बटाटा सोलून बारीक करून घेते आणि तुम्हाला दाखवते मी तडका कसा देते ती। तर इथे बटाटा मी बारीक करून घेतला आहे, पूर्ण बारीक झाला आहे। गॅस चालू करते, कढई ठेवली आहे, तेल घालूया। तेल चांगलं गरम झालं की आपण राई घालूया त्याच्यामध्ये। जेवण माझं डाळ भात झालं आहे। तर म्हटलं चला बटाटा वडा किती दिवस नाही बनवला, तर आज बनवूया। ऋतुजा पण बोलले मम्मी बनव, किती दिवस खाल्ला नाही आहे। तर आम्ही पाव वगैरे नाही खाणार, खाली बटाटा वडा मी दाखवणार आहे तुम्हाला। तर इथे आपला तेल गरम झालं आहे, राई घालते। राई जरा जास्तीच घालायची। आपली राई चांगली अशी झालेली आहे तयार। हिंग पावडर घालते, मिरची अद्रक लसूण, गॅस लो करायचं। कढीपत्ता, कोथिंबीर, आता हे चांगलं मिक्स करून घेऊया आपण। हळदी पावडर, मीठ चांगलं मिक्स करून घेऊया। आता घालूया त्याच्यामध्ये बटाटा। तर इथे बघू शकता मी सगळं असं मिक्स करून घेतलंय। थोडंसं आपण धना पावडर घालूया, थोडंसं घालायचं आणि थोडी हळदी आणखी। ते सगळं मिक्स करून घेते मी। हे पुढं 5-10 मिनिटं आपण झाकण ठेवून देऊया याच्यावरती आपण। तर इथे बघू शकते आपलं मिश्रण चांगलं तयार झालं आहे। हे मी आता गॅस बंद करून घेते। ते बघू शकता तर आता इथे मी
ताटामध्ये थंड व्हायला काढून घेतलं आहे. आता काय करायचं, आपण ह्याच्यामध्ये ना अर्धा थोडंसं कांदा घालायचा. ते आपण तेलामध्ये भाजून नाही घ्यायचं, फक्त वरून आपण असं घालायचं आहे आणि मिक्स करून घेऊया. आता आपण हे कांदा जे आहे घातलेलं ते असं मिक्स करून घेऊया. आपण मिक्स करून घेते. बघू शकता आपला कांदा पूर्ण मिक्स झालेला आहे. पूर्ण मिक्स करून घेतला आहे. आता मी असा बटाटा वडा करून घेते. बघा किती छान कलर आला आहे, बघू शकताय तुम्ही इथे. तर इथे बघू शकताय मी बनवून घेतले आहेत. तर इथे आता मी बेसन घेतलं आहे. बघू शकता इथे बेसन घेतलं आहे मी. मीठ, हळदी आणि सोडा घालायचं आपल्याला. ते मी इथे थोडंसं घेतलं आहे. इथे बघू शकताय ओवा आहे, ते थोडंसं आपण घालूया. हिंग. आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊया. तर इथे जे मी बेसन घेतलं आहे ना, ते मी दुकानचं नाही घेतलं आहे. जे हे बेसन आहे ते मी दुकानातून घेऊन आलेले बेसन नाही आहे. हे जे मी बेसन घरीच तयार केलेलं आहे. चण्याची डाळ होती, तिला भाजली आणि दळून आणली आहे. मी कधी पण बेसन आहे ते दुकानातून नाहीच आणत, घरीच दळून घेते. तर इथे बघू शकताय असं चांगलं आपलं पीठ तयार झालं आहे. आता आपण वडे तळून घेऊया. तर इथे मी आता तेल गरम करायला ठेवलं आहे. हे तेल मी नवीन नाही घेतलं आहे, सकाळी मी पुरी तळली होती त्याच्यामध्ये, त्याच्यामुळे असं हे तेल दिसतंय. तर मी आता तेलामध्ये वडे घालणार आहे. तर इथे आपला तेल गरम झालेला आहे. तर इथे वडे आपले तळून काढलेले आहेत. तर इथे ही मुगाची डाळ आहे, ती मी 10 मिनिटं आधी भिजत घातली होती. तिची पण मी भजी बनवणार आहे. तर मी दाखवतो भजी तयारी करून. आधी मी घेऊ. आता हे डाळ आपण मिक्सरला वाटून घेऊया. तर इथे बघू शकता मी अशी डाळ बारीक करून घेतली आहे.
आपण त्याच्यामध्ये बारीक करून कांदा घालूया. मीठ घालूया. हे सुद्धा मीठ आहे. संचळ म्हणतात त्याला. हळदी 1 चम्मच, लाल तिखट 1 चम्मच, धना पावडर, आपण त्याच्यामध्ये हिंग घालूया. ओवा घालूया. आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊया. अद्रक लसूण मिरचीचं ठेचा घालूया, जे आपण बारीक वाटून घेतलेला आहे. थोडंसंच घालूया कारण की आपण लाल मसाला सुद्धा घातला आहे. तरी ते आपलं बघू शकताय असं रेडी झालेलं आहे. आता आपण हे भजी बनवून घेऊया. तर आता आपण ही कोथिंबीर सुद्धा घातली आहे. आता आपण कढईमध्ये फ्राय करूया. ते बघू शकताय भजी तळायला घेतली आहे मी. छान अशी कुरकुरीत होते मुगाची भजी. करून बघा मुगाच्या डाळीची भजी. खायला सुद्धा खूप क्रिस्पी लागते एकदम. तुम्ही बघू शकताय अजून थोडं लालसर व्हायला हवी. छान झाली आहे बघू शकताय तुम्ही. आता एका भांड्यात आपण काढून घेऊया. इथे बघू शकता आपली भजी कशी तयार झालेली आहे ती. तर इथे आपली भजी आणि बटाटा वडा तयार झालेला आहे. तर बघूया आता कोण कोण खातंय. चटणी वगैरे नाही केली आहे मी, फक्त सॉस आणि बटाटा वडा. संध्याकाळचा नाश्त्याला आता काय त्यांना देऊ, तर मग म्हटलं चला आता जेवण तर झालेलं आहे, आपलं डाळ भात केलेला आहे मी. तर मग आता हे भजी आणि बटाटा वडा मी त्यांना आता नाश्त्याला देत आहे. तुम्ही पण करून बघा अशी मुगाची डाळ भिजत घालून त्याची भजी. आणि बटाटा वडा तर तुम्हाला माहितीच आहे, तुम्ही नेहमी करतात, पण मी माझ्या पद्धतीमध्ये दाखवलं आहे तुम्हाला. नक्की ट्राय करा.